आली रे आली, आता तुझी बारी आली. सांग, ट्रुथ की डेअर? नाही बाई, मला ते डेअर बेअर नाही जमणार, मला ट्रूथच द्या. अगं घे ग डिअर. आणि असं ती काय अवघड नाही विचारणं, हो की नाही ग जया? हो, घे डेअर. नाही नको, मला ट्रूथच द्या. मग घे ट्रुथ तर ट्रुथ. तू मला दाजींविषयी अशी एक गोष्ट सांग जी दाजींना माहित नाहीये पण तू त्यांच्यासोबत केलीस. जा बाबा, तुम्ही तर काय पण खेळ खेळतात. मी नाही असं काही सांगणार, मला लाज वाटते. दाजी बघा, ही चिटिंग करते. अगं सांग ग, आता तुला ट्रूथच हवं होतं ना, आता सांग. बरं ठीक आहे, सांगते मी. अगं एकदा काय झालं माहिती का, हे आंघोळ करत होते, मग मी ना बाहेर निघून गेले. तिकडून आले तर बघते काय, अगं हे बिना कपड्याचेच अख्ख्या घरात फिरत होते. हा ना, मग माझ्या लक्षात आलं की यांना मी टॉवेल द्यायचंच विसरले. मग मी काय केलं, बेडरूम मध्ये गेले आणि तिथून टॉवेल घेतलं आणि बाथरूम मध्ये ठेवलं. आणि हे थोड्या वेळाने तिकडून बाथरूम मध्ये आले तर बघता काय, तिथं टॉवेल यांच्या लक्षातच नव्हतं टॉवेल आहे की नाही. मग मी लपून बसले आणि खूप हसत होते यांच्यावर. त्यांनी काहीच घातलं अगं नाही ना, काहीच नाही तशी. हसा हसा, तुम्ही असंच हसा. तुमची वेळ आली ना, मी पण असाच हसणार. बर, चला खेळू. आता विचार, तुझ्या बहिणीला काय विचारते ते. आता सोडू नको हा तिला. नाही नाही, मला त्याच्यातलं काही येत नाही. एक काम करा, तुम्हीच विचारा. काय तू, बरं मी विचारतो. ट्रूथ की डेअर? डेअर. मग एक काम कर, तुझ्या एक्सला फोन लाव आणि त्याला लग्नाची मागणी घाल. एक्स? एक्स म्हणजे एबीसीडी मधला एक्स का? तो वायजेडच्या आधी येतो तो? हो हो, तोच एक्स जो वाईजेड असतो. बर, असं मला सांगत जा मग. अगं तो एक्स नाही, सोडून गेलेला बॉयफ्रेंड किंवा गर्लफ्रेंड. बॉयफ्रेंड? बॉयफ्रेंड म्हणजे प्रियकरच ना? हा, आणि गर्लफ्रेंड म्हणजे प्रेयसी. म्हणजे तुला बॉयफ्रेंड पण होता? अगं ताई, सगळ्यांनाच असतो, त्याच्यात काही नवीन आहे? अगं मुलींचे तर एकासोबत 2-2, 3-3 बॉयफ्रेंड असतात. दुनिया बदल गई है मेरी प्यारी दीदी. हा, आता विषय बदलू नका. चल, लाव त्याला फोन पटकन आणि स्पीकरवर ठेव. हॅलो, तू माझ्याशी लग्न करशील का? हे तो कट का केला तू? आम्हाला ऐकायचं होतं पुढे काय बोलतोय तो. दाजी, तुम्ही डेअर काय दिलं मला की त्याला प्रपोज करायचं, ते मी केलं, सो माझं डेअर पूर्ण झालं. ताई सांग ना यांना. बरं बाई. बोला, ट्रुथ की डेअर? डेअर. तुम्ही ना मला प्रपोज करा. अरे यार, सांगितलं ना तुला, आम्ही गेम खेळत होतो म्हणून मी कॉल केलेला. अरे यार, मी ना तुला सरळ सोप्या भाषेत सांगते, वाटलं तर आहे ना मी तुझी माफी मागते. आम्ही ना गेम खेळत होतो, मग मला डेअर आलेलं म्हणून मी तुला कॉल केला. आता हेच तुला शिव्यांमध्ये ऐकायचं असेल तर सांग. मला तू अजूनही तेवढीच आवडतेस ग. अरे मंदबुद्धी, तू कधी सुधारणार नाहीस का? का जोपर्यंत मी तुला ब्लॉक करत नाही तोपर्यंत तुझ्या प्रेमाचा किडा नाही जाणार? जाऊ दे, ह्याला ना मीच सगळीकडून ब्लॉक करून टाकते. दाजी, मी तुमच्या डोक्याची मालिश करून देऊ? नाही नको, आता तुझी बहीण थोड्या वेळ देणेच करून मला. तू कशा लोकांचे एवढे कष्ट घेते? अहो ताई, काम करते. आणि तुम्हाला मी म्हंटल होतं ना, साली आधी घरवाली असते. तिने केलं काय, मी केलं काय, सेमच आहे. बरं बाई कर, आता तू थोडीच ऐकणार आहे माझं. ठीक आहे, मी तेलाची बॉटल घेऊन आले. बस. अरे, तेलाची बाटली तर मी इथंच ठेवली होती. कुठे गेली काय माहिती? दाजी, हा, मला माहित आहे तुम्हाला झोपायच्या आधी मालिश केलेलं खूप आवडते. तुला माझ्याविषयी एवढं कसं काय माहिती? अहो दाजी, मला सगळं माहित आहे की माझ्या दाजीला काय आवडतं, काय नाही आवडत. आणि आता मी इथेच राहणार आहे ना. कधी चुकून ताई गावाला गेली किंवा कुठे बाहेर गेली तर कोण काळजी करणार?
मीच घेणार ना तुमची सगळी काळजी. म्हणून सगळं माहितीये माझ्या दाजीला काय आवडतं आणि काय नाही. कुठे गेली गड्या? हा, जया खूप छान वाटतंय का? लाडकी मिळून इतरलीच काळजी घ्यायला लागली हो तुमची. अगं मी तिला म्हंटल होतं की तुझी ताई देईल नंतर करून, पण ती कुठं ऐकते माझं. का ऐकायला पाहिजे? असं पण ताई मला काही काम करून देत नाही. अशी मी लाडवून नाही जाणार का? अगं लग्न झाल्यावर नवऱ्याच्या घरी तू हे सगळं करणारच आहे. मी नाही करणार लग्न. का? कारण मला मोकळं राहायला आवडतं. कोणाच्या बंधनात राहायला नाही आवडत. आणि ना मी लग्न केलं तरी अशा पुरुषाची करेल जो मला बंधनात नाही ठेवणार. म्हणजे कसं, तो त्याचं काम करेल, मी माझं काम करेल. तो त्याच्या कामात बिझी असेल, मी माझ्या कामात बिझी असेल. तो माझ्या कामात लुडबुड नाही करणार, मी त्याच्या कामात लुडबुड नाही करणार. म्हणजे तू नवऱ्यावर रुबाब करणार का काय? नाही ग ताई, ह्याला रुबाब करणे नाही, जेंडर इक्वॅलिटी म्हणतात. ते काय असतं? अगं जेंडर इक्वॅलिटी म्हणजे स्त्री पुरुष समानता. पुरुष जे काम करतात ते स्त्रियांनी पण करावं असं काही मुलींना आणि स्त्रियांना वाटतं. पण मला तर नाही वाटत हो असं काही. कारण ताई तू शिकलेली नाहीये, मी शिकलेली आहे, म्हणून माझे विचार वेगळे आहेत. नवरा काम करतोय तर बायकोनी पण केलं पाहिजे. नवरा कमवतोय तर बायकोनी पण कमवलं पाहिजे. दोघांनी सोबत घर चालवलं पाहिजे. असं काही नसतं ग. हे बघ, बाईनं फक्त घरातच लक्ष दिलं पाहिजे, मुलांकडे लक्ष दिलं पाहिजे. आणि पैसे कमवायचं काम तर हे नवऱ्याचंच असतं फक्त. जर बायको पैसे कमवायला बाहेर गेली तर घराकडे कोण लक्ष देईल, मुलांकडे कोण लक्ष देईल आणि संसाराकडे कोण लक्ष देईल? आणि तू तर म्हणत होती का ताई मला तुझ्यासारखंच व्हायचं. मी जशी तुझ्या दाजींची काळजी घेते तसं तुला पण तुझ्या नवऱ्याची काळजी घ्यायची. मग आता काय झालं? अगं ताई मला तुझ्यासारखं बनायचंय, पण घरात बसून नाही. नवरा जे जे संसारासाठी करतोय ते ते मला करायचंय आणि त्याचं जेवढं योगदान असेल तेवढं माझं असायलाच हवं. याविषयी तुमच्या दोघींचं कधीच जुळणार नाही. कारण एक आहे शिकलेली आणि एक न शिकलेली. शिकलेली तिच्या जागेवर बरोबर आणि न शिकलेली तिच्या जागेवर बरोबर. त्याच्यामुळे हा विषय इथंच संपवा. उद्या मला ऑफिसला जायचंय आणि झोपायची वेळ पण झाली. त्याच्यामुळे मी असं घोषित करतो की ही मीटिंग येथेच संपली. चला बरं झोपायला. गुड नाईट दाजी. गुड नाईट जया. बरं तुला इथं झोप तर येते ना? म्हणजे भीती तर वाटत नाही ना? हो, मला एकटं झोपायची सवय आहे. बरं. आणि काही पांघरून वगैरे लागलं तर सांग. हो सांगेल. गुड नाईट. गुड नाईट. अगं ती लहान आहे का अजून आणि तिला बऱ्याच गोष्टी शिकायच्या आहेत. लहान? अहो किती लहान. स्वतःच्या तोंडानेच सांगते की बॉयफ्रेंड होता. असं कोणी बोलतं का? अण्णांनी नाईने लईच लाडून ठेवले तिला. अगं वय असतं ग हे आणि ह्या वयात अशा गोष्टी होतच असतात आणि ते सगळेच करतात. तुम्ही आता तिचीच बाजू घेणार? आता तुला सांगतोय फक्त. बरं ते जाऊ दे. तुझी बहीण आल्यापासून तुझं माझ्याकडे लक्षच नाहीये. आता सगळं तर करते मी. अजून किती काय करू बरं? ती आल्यापासून तुम्हाला जवळच येऊन दिलं नाही. नुसती जया 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 करते. तुम्ही ना आता जास्त लाडत येऊ नका बरं. जया आहे घरी. अगं पण ती हॉलमध्ये आहे आणि आपण बेडरूम मध्ये. पण ती जर आपल्या गप्पा चोरून ऐकत असेल तर? हा, तुझी बहीण जरा जास्तच बिंदास आहे. ती 100% हे करू शकते. थांब, मी हळूच जाऊन बघून आलो तिला. ती हॉलमध्ये झोपली का ते. जय, मी दरवाजा वाजवणारच होते. का ग काय झालं? माझं डोकं दुखतंय. मला झेंडू बम पाहिजे होता. बर सुरेखा, हिला झेंडू बम दे ग. हिचं डोकं दुखतंय. जास्त नाही ना दुखत आहे? नाही. बर. काय ग काय झालं अचानक? काय नाही ग, डोकं दुखतंय थोडं. जास्त तर नाही ना दुखत? नाहीतर आपण डॉक्टरकडे जाऊ. नाही एवढं नाही दुखत आहे, होईल ह्याने.
बर. मी झोपते हं. दाजी, मी खरंच खूप मोठी चुकी केली त्याला कॉल करून. जेव्हा तुमचं आणि मी ताईचं नातं बघते ना, तुम्ही किती प्रेम करता ना ताईवरती, ते बघून मलाही वाटतं की माझ्यावरही कोणीतरी असंच जीवापाड प्रेम करावं. याच्यात माझं काय चुकलं सांगा ना. दाजी, खरं तर ही गोष्ट मी तुम्हाला बोलायला नाही पाहिजे, पण आज बोलते. कारण तुमच्याशिवाय माझ्या आयुष्यात असं कोणीच नाहीये ज्याच्यासमोर मी माझं मन मोकळं करेल. म्हणून मी तुम्हाला कॉल केला. राग आला असेल तर खरंच सॉरी, पण त्या क्षणाला मला जे वाटलं ते मी केलं. मला असं वाटलं की तुम्हीच फक्त मला मदत करू शकता. हे बघ जय, तू त्याला आता कॉल करू नकोस, कारण त्यानं तुला चीट केलंय आणि तुला सोडून तो दुसऱ्या मुलीसोबत पळून गेला. त्याच्यामुळे त्याला आता कॉल करून काहीच उपयोग नाहीये. थोडे दिवस जाऊन दे, आणि हा फेज प्रत्येकाच्या आयुष्यात येतच असतो. आणि काही दिवस गेले ना, सगळं सुरळीत होईल आणि तुलाही तोपर्यंत कुणीतरी प्रेम करणारं मिळून जाईल. अहो पण दाजी, अजून किती दिवस मी असं एकटं राहू? तुम्हाला राग येणार नसेल तर मी एक गोष्ट विचारू? विचार की. तुम्ही माझ्याशी मैत्री कराल? म्हणजे मला बॉयफ्रेंड तर नाहीये, पण मला असं माझ्या हक्काचा मित्र पाहिजे ज्याच्यासमोर मी माझं मन मोकळं करेल. मला एकटं वाटलं तर मी त्याच्याशी बोलेल. मला रडावंसं वाटलं तर त्याच्या खांद्यावर डोकं ठेवून मी रडेल. सांगा ना दाजी, तुम्ही कराल माझ्याशी अशी मैत्री? अहो दाजी, खरं मी ताईला काहीच नाही सांगणार आणि कोणालाच नाही काही सांगणार. कारण मला असं वाटतं की माझ्यामुळे तुमच्या नात्यामध्ये काय प्रॉब्लेम नको यायला. सांगा ना दाजी, अगं तुम्ही कराल का माझ्याशी अशी मैत्री? अगं आपण दोघं मित्रच आहोत की. तसं नाही हो दाजी, मला ना माझ्या हक्काचा मित्र पाहिजे जो कायम माझ्यासोबत असेल, माझ्यासोबत माझ्या सावलीसारखा असेल, मला कधीच एकटं पडून नाही देणार. सांगा ना दाजी, तुम्ही माझा मित्र बनणार? हो दाजी, मी देवा शपथ सांगते, ताईला काहीच नाही कळून देणार, खरं. दाजी, तुम्हाला अजूनही माझ्यावरती विश्वास नाहीये? तुम्हाला कळते का मी एकटी पडेल हो? तुम्ही जर नाही बोलत तर मी काय करेल मला माहित नाही. दाजी प्लीज बोला ना, तुम्ही बनाल का माझा मित्र? बोला ना. हो ठीक, मी बनेल तुझा मित्र. खरंच? दाजी, तुम्ही नसतं तर माझं काय झालं असतं?
याची कल्पनाही करवत नाहीये. थँक्यू सो मच दाजी. दाजी, ताई किती नशीबवान आहे ना, तुमच्यासारखा नवरा मिळाला. आणि मीही किती नशीबवान आहे की तुमच्यासारखे दाजी मला मिळाले. हे कुठे गेले आता? हो, आतमध्ये आहे का तुम्ही? कुठे गेले असेल भैया? आता ही कुठे गेली? जयू, अरे देवा, तुम्ही दोघे इथे आहेत का? मी किती घाबरले. मी तुम्हाला खालीच शोधत होते घरात. अगं सो सॉरी सुरेखा. अगं तू खूप गाढ झोपली होती ना, म्हणून मी तुला उठवलंच नाही. आणि तू कॉफी घेणार? नाही नको. पण मग तुम्ही दोघे इथं काय करता एवढ्या रात्रीचं? अगं ताई, मला झोपच लागत नव्हती, म्हणून मी दाजींना कॉल केला आणि मी त्यांना म्हंटल की तुला घेऊन ये म्हणून. पण ते म्हटले तू खूप गाढ झोपलेस. हो की नाही दाजी? हो मग, तू खूप गाढ झोपली होती आणि घोरत पण होती. हो, काही पण नका सांगू. मी कधी करते? तुम्हीच करतात. आणि मग ते हॉलमध्ये आले. मी त्यांना म्हटलं चल आपण टेरेसवर गप्पा मारत मारत कॉफी पिऊया. तू घेणार का कॉफी? अजून थोडीशी किचन मध्ये उरले, मी लगेच आणते. नाही नको. मी तसं पण एवढ्या रात्रीचं नाही पीत. जया, आता माझी बायको पण झोपेतून उठली. आता आम्ही दोघ जण खाली जातो. हा, आणि तू पण लवकर ये खाली, आधीच रात्र झाली. जास्त उशीर करू नको काय. पण मग ती कशाला इथं थांबणार आहे? तू पण चल आमच्या सोबत खाली. नाही तुम्ही जा, मी येते. बरं लवकर या. चलो. दाजी, मला ना घरी जायचं मन नाहीये. आपण एक काम करूया, मला कॉफी प्यायची वाटते. कुठल्या तरी कॉफी शॉप मध्ये घेऊन चला ना. जसं की तुम्हाला क्रिकेट खेळायला आवडतं, क्रिकेट पाहायला आवडतं, आणि हो, रविवारी तुम्हाला पुस्तक वाचायला आवडतं. आणि एवढं सगळं कसं काय माहिती तुला माझ्याविषयी? काय दाजी, तुम्ही मला सारखं सारखं सांगताय? असं असेल तर आपण आपली मैत्री तोडू. मला नको तुमची ही फुसकी मैत्री.